जय श्रीकृष्ण. आज आपण पहिल्या अध्यायाच्या 40, 41 आणि 42 या मूळ संस्कृत श्लोकाचा आणि त्याचा मराठीमध्ये सविस्तर अर्थ पाहणार आहोत. श्लोक नंबर 40. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कुस्तनधर्मो भीभविता. कुलक्षये प्रणश्यति कुलधर्मा सनातनः. जेव्हा युद्ध होते तेव्हा त्यात कुळाचा वंशाचा ऱ्हास होतो. जेव्हापासून कुळाचा आरंभ तेव्हापासून कुळाचे धर्म आणि अर्थात कुळाचा पवित्र परंपरा, पवित्र रीतिरिवाज, मर्यादा परंपरेने चालतात. परंतु जेव्हा कुळाचा नाश होतो तेव्हा निरंतर कुळासोबत राहणारे धर्म देखील, अर्थात जन्मसमयी, मौजी बंधनाच्या वेळी, विवाहप्रसंगी, मृत्यूसमयी आणि मृत्यूनंतर करण्यात येणारे जे शास्त्रोक्त पवित्र रीतिरिवाज आहेत ते जीवित असताना आणि मृत्यूनंतरही, अर्थात इहलोकी आणि परलोकी मनुष्याचे कल्याण करणारे आहेत. ते सर्व नष्ट होतात. कारण की जेव्हा कुलाचाच नाश होतो तेव्हा कुलाच्या आश्रयाने राहणारे धर्म कोणाच्या आश्रयाने राहतील. धर्मे नष्टे कुलम कुत्स धर्मो भीभविता. जेव्हा कुलाचा पवित्र मर्यादा, पवित्र आचरण नष्ट होतात तेव्हा धर्माचे पालन न करणे आणि धर्मविरुद्ध कर्म करणे, अर्थात कल्याणकारक काम न करणे आणि कल्याणयोग्य काम करणे ह्या रूपाने अधर्म संपूर्ण कुळाला दडपून टाकतो. अर्थात संपूर्ण कुळावर अधर्माची छाया पसरते. आता या ठिकाणी अशी शंका येते की जर कुळ नष्ट होईल, कुळ राहणारच नाही, तर अधर्म कोणाला दडपून टाकेल. याचे उत्तर असे आहे की जे लढाई करण्याला योग्य पुरुष आहेत ते तर युद्धात मारले जातील, पण जे लढाईसाठी योग्य नाहीत असे जे बालक आणि स्त्रिया मागे राहतात त्यांना अधर्म दडपून टाकतो. कारण की जेव्हा युद्धात शास्त्र व्यवहार इत्यादींचे जाणकार आणि अनुभवी पुरुष मरतात तेव्हा त्यांच्या मागे उरलेल्या लोकांना उत्तम प्रकारचे शिक्षण देणारे, त्यांच्यावर शासन करणारे कोणीही राहत नाही. अशा स्थितीत मर्यादेचे व्यवहार ज्ञान नसल्याने ते मनाला वाटेल तसे आचरण करू लागतात. अर्थात ते करण्यायोग्य कर्म न करता करण्यालायक कर्म करू लागतात. म्हणून त्यांना त्यांच्यात अधर्म पसरतो. श्लोक 41. अधर्माभिव वा कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दृष्टासु वाष्णेय जायते वर्णसंकरः. भिवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया. धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाल्यास बुद्धी सात्विक बनते आणि सात्विक बुद्धी काय करावे आणि काय करू नये याचा विवेक जागृत करते. परंतु कुळात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा आचरण अशुद्ध होऊ लागते, ज्यामुळे अंतःकरण अशुद्ध होते. अंतःकरण अशुद्ध बनल्याने बुद्धी तामशी होते. बुद्धी तामशी झाली की मनुष्य अकर्तव्याला कर्तव्य आणि कर्तव्याला अकर्तव्य समजू शकतो. अर्थात त्याच्यात शास्त्रमर्यादेचा विरुद्ध विचार निर्माण होतात. अशा विपरीत बुद्धीने कुलस्त्रिया दूषित होतात.
आणि व्यभिचारिणी होतात. स्त्रीषु दृष्टाऊ वाष्णेय जायते वर्णसंकरः. स्त्रिया दूषित झाल्यावर वर्णसंकर उत्पन्न होतो. पुरुष आणि स्त्री या दोन्ही जर निरनिराळ्या वर्णाचे असतील तर त्यापासून जी संतान उत्पन्न होते ती वर्णसंकर म्हटली जाते. अर्जुन येथे कृष्ण संबोधन देऊन म्हणत आहेत की आपण सर्वांना आकर्षित करणारे असल्याने कृष्ण म्हणविले जाता तर मग आपणच सांगा की तुमच्या कुळाला आपण कोणत्या बाजूस खेचावं, अर्थात कोणीकडे न्याल. वासनेय हे संबोधन देण्याचा भाव असा आहे की आपण ऋषीवंशात अवतार धारण केल्याने वासनेय म्हणविले जातो. परंतु जर आमच्या कुळांचा नाश होईल तर आमचे वंशज कोण्या कुळाचे म्हणले जातील, म्हणून कुळाचा नाश करणे योग्य नाही. श्लोक 42. संकरो नरकायैव कुलघ्नाना कुलस्य पतन्ति पितरो ह्रेषा लुप्तपिण्डोदकक्रियाः. संकरो नरकायैव कुलघ्नाना कुलस्य. वर्ण मिश्रणाने उत्पन्न झालेल्या वर्णसंकरात धार्मिक बुद्धी नसते. तो मर्यादितचे पालन करत नाही, कारण तो स्वतः विनामर्यादेने उत्पन्न झाले आहे. म्हणून त्याचे स्वतःचे कुलधर्म नसल्याने तो त्याचे पालन करीत नाही. कुलधर्म अर्थात कुलमर्यादेच्या विरुद्ध आचरण करतो. ज्यांनी आपल्या कुलाचा युद्धात संहार केला त्यांना कुलघातकी म्हणतात. वर्णसंकर अशा कुलघातक्यांना नरकात घेऊन जातो. केवळ कुलघातक्यालाच नाही तर कुलपरंपरा नष्ट झाल्याने संपूर्ण कुलालाच तो नरकामध्ये घेऊन जातो. पतन्ति पितरो ह्रेषा लुप्तपिण्डोदकक्रियाः. ज्यांनी आपल्या कुलाचा नाश केला आहे अशा कुलघातक्यांच्या पितरांना वर्णसंकरापासून श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने त्या पितरांचे पतन होते. कारण की जेव्हा पितरांना श्राद्ध आणि तर्पणाद्वारा पिंडदान दिले जाते तेव्हा ते पुण्याच्या प्रभावाने उच्च लोकात राहतात. परंतु जेव्हा त्यांना श्राद्ध तर्पणाद्वारा पिंडदान देणे बंद होते तेव्हा त्यांचे त्या स्थानापासून पतन होते, अर्थात ते उच्च लोकांत राहत नाहीत. पितरांना श्राद्ध व तर्पणाद्वारा पिंडदान न मिळण्याचे कारण आहे की वर्णसंकराची पूर्ण पूजाविषयी आदरबुद्धी नसते. या कारणाने त्यांच्यात पितरासाठी श्राद्ध तर्पण करण्याविषयी भावनाच राहत नाही. जरी लोकापवादाचा विचार करून त्यांनी श्राद्ध तर्पण केले तरीही शास्त्र विधीनुसार त्यांचा श्राद्ध तर्पण करण्यात अधिकार नसल्याने ते श्राद्ध तर्पणद्वारा केलेले पिंडदान पितरांना मिळतच नाही. अशा प्रकारे जेव्हा पितरांना आदरबुद्धीने व शास्त्र विधीनुसार पिंड पाणी मिळत नाही तेव्हा त्यांचे आपल्या स्थानातून पतन होते. या प्रकारे 42 श्लोकाचा मूळ श्लोक आणि त्याचा मराठीत सविस्तर अर्थ इथे सोबत आहे. जय श्रीकृष्ण.